नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे भारंगीची भाजी. तर ही रानभाजी आहे. तर या भाजीचं नाव आहे भारंगीची भाजी. चला तर सुरुवात करूया. तर भारंग्याची भाजी अशा प्रकारची असते बघा. याची कोवळी पाने घेतली जातात आणि ही भारंग्याची भाजी फक्त पावसाळ्यामध्ये येते. भारंग्याची भाजी तुम्हाला फक्त रानात किंवा डोंगरामध्येच मिळते आणि मार्केटमध्ये उपलब्ध असते. तर ही भाजी आता कोवळी पाने याची घ्यायची आहेत भारंग्याची आणि ही बारीक चिरून घ्यायची आहे. भारंग्याची भाजी ही औषधी आहे आणि शरीरासाठी खूप गुणकारी आहे. त्याच्यामुळं वर्षातून ही मिळणारी एकदा भाजी आवर्जून नक्की खा, कारण या भाजीमध्ये कसलाही संकर नाही आणि शरीरासाठी औषधी आहे. अशा प्रकारे बघा ही भाजी मी कट करून घेतलेली आहे. आता ही भाजी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आता ही भाजी सगळी कुकरमध्ये घालते आणि याच्यामध्ये मी अंदाजे पाणी घालणार आहे. भाजी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. इथं मी 2 तांब्या पाणी घातलेलं आहे. एका चमच्याच्या साहाय्याने भाजी व्यवस्थित खाली दाबून घ्यायची आहे आणि भाजी बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून मी याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. आता बघा कुकर थंड झालेला आहे. आपण चेक करूया भाजी शिजली का ते. तर बघा भाजी आपली इथे मस्त शिजलेली आहे. तर आता याच्यानंतर ही भाजी आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. आता एका परातीमध्ये मी भाजी ही सगळी ओतून घेतलेली आहे आणि ही 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे. आणि एका चाळणीच्या मदतीने बघा मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे, कारण जेणेकरून आपली भाजी वाया जाऊ नये म्हणून. कारण जास्त वेळा पाण्याने धुतली तर भाजी कडवट लागत नाही. याच्यासाठी 3 ते 4 वेळा पाण्याने धुवायची. भाजी धुतल्यानंतर हे बघा असं पाणी भाजीतून निघतं. हे पाणी घ्यायचं नाही, टाकून द्यायचं आहे पाणी. आता पुन्हा एकदा मी पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घेते. भाजी स्वच्छ धुवायची आणि आता याच्यानंतर ही भाजी आपल्याला पिळायची आहे बघा अशा पद्धतीनं, कारण आपल्याला भाजीमध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही. आपल्याला शक्य होईल एवढं भाजीतलं पाणी काढून टाकायचं आहे. भाजी ही खूप सुंदर लागते. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्ही. बघा अशा पद्धतीने हे पाणी काढलेलं आहे. मी सगळी पिळून घेतलेली आहे भाजी. आता याच्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहे. अशी सगळी मी भाजी व्यवस्थित फोडून आणि पसरवून घेणार आहे. आता याच्यानंतर मी भाजीला चवीपुरतं मीठ आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे. कांदा लसूण मसाला इथं मी 2 चमचे घातलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हा कांदा लसूण मसाला आणि मीठ भाजीला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे, जेणेकरून
भाजीला व्यवस्थित सगळीकडे लागली पाहिजे. तर या रानभाज्या आपण सगळ्या आवर्जून खाल्ल्याच पाहिजेत. शरीरासाठी खूप पौष्टिक आणि औषधी आहेत. तर आता आपण एक कढई घेऊया. कढईमध्ये घालायचे तेल. इथे मी 4 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोठा चमचा इथं जिरं घालायचं आहे. आता या भाजीला भरपूर कांदा लागतो, तर इथं मी 4 मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहेत. आता जिरं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. या भाजीला कांदा जास्त घातल्यामुळे भाजी अजून सुंदर चविष्ट लागते. आता कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा, कांदा आपला इथं सोनेरी रंग येईपर्यंत छान असा भाजलेला आहे. तर आता याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे थोडी हळद, थोडी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. आता हा मसाले सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर आपल्याला भाजी याच्यामध्ये घालायची आहे. आता ही भाजी सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान अशी मस्त परतून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजी. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. आता याच्यावर ठेवायचे झाकण एक 5 मिनिटासाठी. तर बघा, 5 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते. पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर बघा, ही मस्त अशी पावसाळ्यात येणारी रानभाजीमधली भारंग्याची भाजी खाण्यासाठी गरम गरम तयार आहे. तुम्ही आवर्जून एकदा नक्की करून खाऊन बघा. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तर ही पावसाळ्यात येणारी भारंग्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप औषधी असते, गुणकारी असते. आवर्जून एकदा नक्की करून खाऊन बघा. खूप सुंदर लागते. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.